नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण ताकाची कढी पकोडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। कढी करण्यासाठी आपण येथे ताक घेणार आहोत। 500 ml ताक आहे हे। त्यामध्ये 2 चमचे आपण बेसन पीठ टाकून घेऊया। आपल्याला कढीची कन्सिस्टन्सी मीडियम पाहिजे आहे, फार आपल्याला दाटसर नको आहे। त्यासाठी आपण थोडंसं बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। छान विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपण, म्हणजे पिठाचे गोळे राहणार नाही ताकामध्ये। हे मिक्स झालंय, साईडला ठेवून घेऊया। कांदा बारीक कापून घेतलेला आहे आपण एक येथे हा बाउल मध्ये टाकून घेऊया। 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहे आपण येथे। थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे। आता आपण ही पकोडे करण्यासाठीची तयारी करत आहोत। जिरा टाकलेला आहे अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, 5 चमचा आपण हळद टाकून घेतली आहे इथे। हे बेसन पीठ टाकून घेऊया। आपल्याला किती प्रमाणात पकोडे करायचे आहे त्यानुसार बेसन पिठाचे प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो। इथे 3 ते 4 मोठे चमचे मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। सर्व छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला बाउल मध्ये। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण आता, आणि अर्धा चमचा ओवा घालून घेतलेला आहे आपण। ओव्यामुळे फार छान टेस्ट येते आपल्या पकोड्याची। आणि थोडं थोडं करून यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी एकदम टाकायचं नाहीये यामध्ये, कारण पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला फारही सैल किंवा फारही घट्ट नाही करायची आहे। येथे थोडासा चिमटीभर सोडा टाकून घेतलेला आहे मी, आणि पुन्हा थोडंसं पाणी टाकलं आहे कन्सिस्टन्सी पिठाची व्यवस्थित होण्यासाठी। आता हे छान मिक्स झालेलं आपल्याला दिसत असेल। सर्व साहित्य आपलं छान असं मिक्स झालंय। आता ह्याला आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि तेल गरम करायला ठेवून घेऊया आपण। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। तेल गरम झालं की चमच्याच्या साहाय्याने आपण यामध्ये छोटे छोटे पकोडे तयार करून घ्यायचे आहेत। पकोडे टाकल्यानंतर आपल्याला गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे, म्हणजे आतपर्यंत आपले छान असे पकोडे तळले जाईल, मधून कच्चे राहणार नाही। आलटून पालटून घ्यायचे आहेत। 1 ते 2 मिनिटात हे छान तळले जातात। त्याला फारही आपल्याला लाल कलर आणायचा नाहीये। हे बघा, छान असे आपले झटपट पकोडे बनवून तयार। हे काढून घेऊया एका बाउल मध्ये, आणि पुन्हा कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आहे आपण इथे। आता हे छान असं तडतडलं की आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून टाकलेल्या आहे आपण येथे। 2 बेडगी मिरची टाकलेली आहे, आणि कढीपत्ता सुद्धा आपण टाकून घेतलेला आहे। थोडासा मिक्स करून घ्यायचं याला चमच्याच्या साहाय्याने। फोडणी छान बसली की आपली कढी छान लागते, तिची टेस्ट फार छान येते। थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे इथे मी। आता हे छान असं सर्व मिक्स झालं की हिंग टाकून घेणार आहोत आपण, चिमटीभर एकदम। आता हे छान असं याला फोडणी बसली की आपण जे ताक मिक्स करून ठेवलं होतं बेसन पिठासोबत ते टाकून घेऊया सर्व। ताक आपण कढईमध्ये टाकलं की गॅस आपल्याला एकदम लो करायचा आहे, आणि कढीला उकळी सुद्धा आपण गॅस कमी असतानाच करायची आहे, आणून घ्यायची आहे। थोडंसं मीठ टाकून घेतलंय चवीपुरतं आपण येथे, कारण आपण जर गॅस येथे मोठा केला तर ताक फाटण्याची शक्यता असते आणि कढीची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होत नाही, क्रीमीनेस येत नाही कढीला। हे बघा, छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे इथे। थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आपण वरून। झटपट बनवून तयार होते। तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायला किंवा करायला आवडत असेल तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या। इथे भरपूर प्रकारच्या रेसिपीज अवेलेबल आहे। थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे चमचाभर आपण येथे। साखरेमुळे फार छान टेस्ट येते कढीला। उकळी आलेली आहे आपल्याला दिसत असेल येथे। उकळी आली की लगेचच आपण यामध्ये पकोडे टाकून घ्यायचे आहे एक एक करून। हे बघा,
आपली कढी बनून तयार झालेली आहे। पटकन पकोडे टाकले की आपण लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे। इथे आपली कढी झटपट बनून तयार आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।